हमारे यहाँ ऐसा ही होता वेलकम बॅक गायज. आजची ब्लॉगला सुरुवात करूया. प्रवीण आलेला. प्रवीणला म्हटलं पार्टी द्यायचा आहे. बहिणीनं चॅलेंज जिंकलेली हो. मग प्रवीणला कडं तर पार्टी बनणारच आज. मग प्रवीणला देत नाही म्हणालता. शेवटी कसं बी करून प्रवीणकडं पार्टी घेतला आम्ही. मग तसंच आरपीडीच्या दिशेनं आम्ही निघालो. मग आरपीडीला आलो कॅफेजवळ. प्रवीणचं तर तोंड बघून वाटायला तर फुल खुश. प्रवीण तर आपला लव चाट दाखवाला. मग बघून आम्ही पण हसलो. जरा व्हिडिओ घेतलो आरशात. मग तोपर्यंत ऑर्डर आला आपलं. ऑर्डरात तर सुशील प्लेट द्याला आम्हासनी. लास्टला एक माउंटेन ड्यू मारलो. मग तसंच बाहेर निघालं खाऊन पिऊन. प्रवीण तर म्हणाला जातो रे आहे. मग थांब म्हटलं जरा नाही जाशील. नाही म्हणाला जातो. मग जाऊ नये म्हटलं प्रवीणला. मग पुढच्या दिशेने निघालं. बिग बाजारकडे आलं. पाऊस तर खूप होता इथं. आत आल्यावर तर ही दोघं सुशील आणि तुषार तर या भाऊलीचं चष्मा घ्यायला लागलेत. मग काय तुषारची जर फॅन्स भेटले. मग तसंच पुढं आलो. तुषार तर इथं क्रिकेटच खेळायला लागला. दोघांचं हेच काम हो. कुठं गेली तिथं काहीतरी करतात. तसंच कपड्याच्या सेक्शनला आलो. मग कपडे जरा बघूया म्हटलं. इथं तर कपडेचा ढिगाराच होता. तुषार आणि सुशीलनं कपडे चॉईस केलीत. मग चेंजिंग रूमकडे चाललं. चेंजिंग रूम मध्ये गेलं तर काय बघतोय यांनी तर बापूजी दिसालीत. गजब बेइज्जती है. मिररच्या समोर जरा फोन जरा फिरवलो तर काय चांगलं वाटेना. मग बाहेर आला आम्ही. वातावरण फुल गार होतो इथं. आता आम्ही निघालोय घराकडे. चला आजचं ब्लॉग संपूया. बाय बाय गायज.